विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण सर्वच जण एकमेकांशी बोलतो, समोरच्याचे ऐकतो, सिनेमा पाहतो, ऐकतो, आपले विचार दुसऱ्यासमोर मांडतो. काय असतं हे सर्व? आपण बोलतो म्हणजे तरी काय आणि आपण ऐकतो म्हणजे तरी काय? एक दोन शब्द बोलतो, वाक्य बोलतो. काय असतं हे सर्व? हे सर्व आहे आपल्या भाषेचा एक भाग. आपल्या सर्वांचीच भाषा एकच असेल असे नाही. आता तुम्ही बघा, किती भाषा शिकता. प्रथम तुमचे इंग्रजी माध्यम म्हणून इंग्लिश भाषा शिकता, मराठी भाषा शिकता, हिंदी भाषाही शिकता. तुम्ही गुजराती असाल तर घरी तुम्ही गुजराती भाषेचा वापर करता. तमिळ कन्नड असाल तर त्या भाषेचा वापर करता. पंजाबी असाल, आसामी असाल तर त्या भाषेचा वापर करता. म्हणजे भाषा आहे म्हणून आपण एकमेकांशी बोलतो तरी. नाहीतर काय झालं असतं? बाप रे, सगळे इशारे करत बसलो असतो आपण. पण नाही, आपण आपल्याला व्यक्त करतो ते आपल्या भाषेत. भाषा कोणतीही का असेना, ती सुरू होते अक्षरांनी, अल्फाबेट्सने. या अक्षरांनी बनतो एक एक शब्द. म्हणजे कसा बरं? चला, छान, आई, शाळा, मी, आपण हे झाले शब्द. असे एक एक शब्द एकत्र येऊन बनते ते संपूर्ण वाक्य. पण एकत्र येणाऱ्या शब्दातून अर्थ निघाला पाहिजे ना मुलांनो. म्हणजे ते वाक्य अर्थपूर्ण असावे लागते. उदाहरणार्थ, मी अभ्यास करतो, आज प्रसन्न वाटते. त्यामुळे आपण एकमेकांशी बोलू शकतो, आपले विचार सांगू शकतो, दुसऱ्यांचे म्हणणे ऐकू शकतो. या वाक्यामध्ये पण बाळांनो किती अर्थ असतात. काही वाक्य ऐकल्यावर जाणवतं हे काहीतरी प्रश्न विचारत आहे. एखाद्या वाक्याने समजते यांना भीती वाटली आहे का. एखादे वाक्य ऐकताना वाटते अरे हे तर आपल्याला आज्ञा देत आहेत. मुलांनो, हेच तर आहेत 4 वाक्यांचे वेगवेगळे प्रकार. कधी ते साधे वाक्य असते, कधी प्रश्न पडलेला असतो, कधी आज्ञा दिलेली असते किंवा कधी उद्गार म्हणजे एक्सक्लेमेशन्स असतात. असे हे वाक्यांचे प्रकार आहेत. तर मुलांनो, वाक्यांचे हे 4 प्रकार आपण आधी पाहून घेऊ. पहिला विधानार्थी वाक्य, दुसरा प्रश्नार्थी वाक्य, तिसरा आज्ञार्थी वाक्य आणि चौथा उद्गारार्थी वाक्य. सर्वप्रथम आपण पाहूया विधानार्थी वाक्य. या प्रकारच्या वाक्यात साधे विचार, साधे एक विधान असते. केवळ एक विधान केलेले असते. त्यामुळे त्यांना विधानार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मी अभ्यास करते, माझ्या उपवासाची अवहेलना केली, बटाट्याचे ठीक आहे, अभिषेकने दार उघडले, माझे घर दवाखान्याजवळ आहे, तो रोज व्यायाम करत नाही. दुसऱ्या वाक्यांचा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास म्हणतात प्रश्नार्थी वाक्य आणि त्या वाक्याच्या शेवटी असते प्रश्नचिन्ह. उदाहरणार्थ, तुला लाडू आवडतो का? तुम्ही सकाळी केव्हा उठता? काका, आता तुम्ही कुठून आला? या प्रकारच्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो आणि शेवटी असते प्रश्नचिन्ह. वाक्याचा तिसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, हुकूम, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद इत्यादी गोष्टींचा बोध होतो. त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, मुलांनो, रांगेत चला, उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा, हे पुस्तक मला दे, तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा. या वरील वाक्यांपैकी पहिल्या वाक्यात आज्ञा दिलेली आहे, दुसऱ्या वाक्यात उपदेश केलेला आहे, तिसऱ्या वाक्यात विनंती केलेली आहे आणि चौथ्या वाक्यात सल्ला दिलेला आहे. यामुळे या वाक्यांचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. चौथा वाक्यांचा प्रकार आहे तो म्हणजे उद्गारार्थी वाक्य. या वाक्यात भावनेचे उद्गार काढलेले असतात. त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. या वाक्यांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्हही दिलेले असते.
ते लक्षपूर्वक आपण पाहायचे. अरे रे, फार वाईट झाले. शाबास, चांगले काम केले. 20 किलोमीटर कारने तुम्ही एकटेच? या वरील प्रकारच्या वाक्यात विविध प्रकारच्या भावनांचा उद्गार काढलेला आहे, म्हणून त्यांना उद्गारार्थी वाक्य असे म्हणायचे. मुलांनो, वाक्यांचे हे चारही प्रकार आपल्याला ओळखता आले पाहिजेत. चला तर करूया प्रयत्न. पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. या वाक्यात केवळ एकच विधान केलेले आहे. प्रश्न विचारलेला नाही, आज्ञा केलेली नाही, उद्गारही काढलेला नाही, म्हणून हे आहे विधानार्थी वाक्य. आता दुसरे वाक्य पाहूया. शाल आणि शालीनता यांचा संबंध काय? हे वाचल्याबरोबर आपल्याला काय बरं कळते? बरोबर, या वाक्यातून प्रश्न विचारलेला आहे आणि विरामचिन्ह कोणते बरे आहे? प्रश्नचिन्ह. ते आहे प्रश्नचिन्ह, म्हणजे या वाक्यात प्रश्न विचारलेला आहे असा बोध होतो, म्हणून हा वाक्याचा प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य. पुढचे वाक्य कोणते आहे ते पाहूया. आहा, किती सुंदर दृश्य आहे ते. त्यांना काय वाटते वाक्य वाचून? बरोबर, या वाक्यात आनंदाचा उद्गार काढलेला आहे. या शब्दातून आनंदाची भावना स्पष्ट होते आणि विरामचिन्ह ते आहे उद्गारार्थी चिन्ह. या वाक्यात भावना व्यक्त करणारा उद्गारही आहे, उद्गारवाचक चिन्हही आहे, त्यामुळे हा वाक्याचा प्रकार आहे उद्गारार्थी वाक्य. आता पुढचे वाक्य पाहूया. उगीच आरडाओरडा करू नका. हे वाक्य वाचून कोणता अर्थ समजतो बरं? कोणीतरी सांगत आहे, आज्ञा देत आहे, उगीच आरडाओरडा करू नका. या वाक्यात आज्ञा दिलेली असल्याने या वाक्याचा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आता आपण वाक्यांचे प्रकार ओळखून पाहूया का? प्रथम, तुला काय पाहिजे? दुसरे वाक्य, ताबडतोब घर स्वच्छ करा. तिसरे, रात्रंदिवस वजनाचे कार्ड डोळ्यासमोर दिसत होते. चौथे, केवढी उंच इमारत आहे ही. मुलांनो, आताच आपण वाक्यांचे प्रकार पाहिले, वाक्य ओळखायलाही शिकलो. आता वाक्य रूपांतर म्हणजे काय ते पाहूया. परीक्षेत आपल्याला सूचनेनुसार बदल करा असा प्रश्न येतो. त्यामध्ये आपल्याला वाक्याचा प्रकार सुद्धा बदलायचा असतो किंवा वाक्य ओळखायचे देखील असते. त्यालाच वाक्य रूपांतर असे म्हणतात. कोणत्याही प्रकारात वाक्य बदलणे म्हणजेच त्याचे रूपांतर करणे होय. वाक्य रूपांतर करताना त्याच्या रचनेत बदल होतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा अशी की वाक्याचे रूपांतर करताना रचनेत जरी बदल होत असला तरी वाक्याच्या अर्थात मात्र बदल होता कामा नये. उदाहरणार्थ, राजू अभ्यास करतो हे विधानार्थी वाक्य आहे. राजू अभ्यास करतो का? हे प्रश्नार्थी वाक्य आहे. राजू अभ्यास कर हे आज्ञार्थी वाक्य आहे. छान, राजू मनापासून अभ्यास करतो हे उद्गारार्थी वाक्य आहे. तर अशा प्रकारे आपण वाक्याचे चारही प्रकार पाहिले व वाक्य बदलले सुद्धा. यालाच अर्थ न बदलता वाक्याचे रूपांतर असे म्हणतात. आता आपण दुसरे उदाहरण पाहू. हे हस्ताक्षर खूप सुंदर आहे. हे आहे विधानार्थी वाक्य. हे हस्ताक्षर खूप सुंदर नाही का? हे आहे प्रश्नार्थी वाक्य. किती सुंदर आहे हे हस्ताक्षर? उद्गारार्थी वाक्य. हस्ताक्षर सुंदर काढा हे आहे आज्ञार्थी वाक्य. आता पाहूया होकारार्थी व नकारार्थी वाक्य. जेव्हा वाक्यात होकार दर्शवलेला असतो तेव्हा त्या वाक्याला होकारार्थी असे म्हणतात. जेव्हा वाक्यात नकार दर्शवलेला असतो तेव्हा त्या वाक्याला नकारार्थी वाक्य असे म्हणतात. होकारार्थीचे नकारार्थी करताना एक नियम लक्षात ठेवा. त्या वाक्याला आपल्याला विरोधी अर्थाचा शब्द वापरायचा आहे. उदाहरणार्थ, तो मुलगा फार गरीब आहे. याचे नकारार्थी वाक्य कसे होईल? तो मुलगा श्रीमंत नाही. या ठिकाणी आपण काय केले? गरीब या शब्दाचा विरोधी अर्थाचा शब्द वापरला. पण वाक्याचा अर्थ मात्र इथे आपल्याला बदललेला दिसून येत नाही आणि तो बदलायचा सुद्धा नाही. आपण आता काही उदाहरणे पाहू. कावळा खूप दूर राहत होता. वाक्य कसं होईल?
कावळा जवळ राहत नव्हता. दुसरं वाक्य, भारताचा विजय झाला. उत्तर, भारताचा पराजय झाला नाही. कुणाचेही वाईट चिंतू नये, सर्वांचे भले चिंतावे. हा माझा थोरला भाऊ आहे, हा माझा लहान भाऊ नाही. आकाशात काळे ढग होते, आकाशात पांढरे ढग नव्हते. होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्य कसे करावे हे आपण पाहिले. आता नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्य कसे करावे हे आपण पाहूया. उदाहरण बघा. सीमा वाईट मुलगी नाही. त्याचं उत्तर येईल, सीमा चांगली मुलगी आहे. पक्षी झाडावर नाही, पक्षी झाडाखाली आहे. कळलं ना मुलांनो? आता आपण काय बदल केला? आपण 2 बदल केले. होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य केले आणि नकारार्थी वाक्याचे होकारार्थी वाक्य केले. हे दोन्ही विधानार्थी वाक्याचे 2 प्रकार आहेत. बरं, व बदल करताना आपण वाक्याचा अर्थ कोठेही बदललेला नाही. आता आपण आज्ञार्थी वाक्य रूपांतर करून बघूया. तुझे हस्ताक्षर खूप सुंदर आहे. हे आहे विधानार्थी वाक्य. आता हे वाक्य आपण आज्ञार्थी वाक्यात रूपांतरित करूया. आज्ञार्थी म्हणजे काय बरं? आता आज्ञा द्यावी लागेल. मग वाक्य कसे होईल? तू सुंदर हस्ताक्षर काढ. जमलं आपल्याला. आता आपण दुसरे वाक्य घेऊया. आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न करूया. दुसरे वाक्य आहे, वडीलधाऱ्या माणसांचा आदर करणे योग्य आहे. मुलांनो, हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे. आता हे वाक्य आपण आज्ञार्थी वाक्यात रूपांतर करूया. म्हणजे कसं होईल? वडीलधाऱ्या माणसांचा आदर करा. आता आपण प्रश्नार्थी वाक्यात कसे रूपांतर करायचे ते पाहूया. प्रथम आपण एक कोणतेही वाक्य पाहूया. उदाहरणार्थ, सायली सहलीला जाणार आहे. हे विधानार्थी वाक्य आहे. आता आपण याला रूपांतरित करूया प्रश्नार्थी वाक्यात. हे कसे होईल प्रश्न विचारल्यावर? सायली सहलीला जाणार आहे का? हे झाले प्रश्नार्थी वाक्य. आणि वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचे आहे. दुसरे उदाहरण पाहूया. महात्मा गांधीजींचे कार्य कोणी विसरणार नाही. या वाक्याचे रूपांतर आपण प्रश्नार्थी वाक्यात करूया. महात्मा गांधीजींचे कार्य कोण विसरेल? जमले आपल्याला. आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह सुद्धा दिले. हे झाले आपले प्रश्नार्थी वाक्य. आपण आज्ञार्थी वाक्य व प्रश्नार्थी वाक्य यांचे रूपांतरण पाहिले, हो ना? आता आपण उद्गारार्थी वाक्य कसे करता येईल ते पाहूया. उदाहरण पाहूया. हे फूल खूप सुंदर आहे. हे आहे विधानार्थी वाक्य. मुलांनो, सुंदर फूल पाहून आपल्याला आनंद होतो ना, तोच आपल्याला व्यक्त करायचा आहे. मग बदल कसे करायचे पाहूया तर. आ हा हा हा, किती सुंदर फूल आहे हे. जमलं ना आपल्याला? आहा हा आनंददर्शक शब्द वापरला. उद्गारवाचक चिन्हही वापरले आणि आपण आपले उद्गारार्थी वाक्य तयार झाले. आता आपण दुसरे एक उद्गारार्थी वाक्य पाहूया. ही इमारत खूप उंच आहे. या वाक्यास आपल्याला उद्गारार्थी वाक्य बनवायचे आहे. आपल्याला एवढी उंच इमारत बघून आश्चर्य वाटले ना? तर मग उद्गार काय बरं असेल? अबो, केवढी उंच इमारत आहे ही. जमले की नाही आपल्याला? आपण आश्चर्यदर्शक शब्द वापरला, उद्गारवाचक चिन्ह वापरले आणि झाले आपले उद्गारार्थी वाक्य तयार. मुलांना सोपं आहे ना? मग काय, काळजीपूर्वक नियमांचे पालन करून अर्थ न बदलता याचे रूपांतरण करायचे आहे. म्हणजेच काय करायचे आहे? परिवर्तन करायचे आहे. सोपं आहे ना? मग परीक्षेत मार्क्स मिळवायला सुद्धा तुम्हाला काहीच कठीण होणार नाही, हो की नाही? मग करा अभ्यासाला सुरुवात. धन्यवाद.